ठेवलेलं नाहीये. निर्णय झाला. पण एवढं सगळं झालं म्हणजे पक्षाची फूट झाली, पक्षाचे आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवक जातात, पक्षाचे पदाधिकारी निघून चाललेत, पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं चिन्ह गेलं, इतका सगळा डॅमेज झाला तरी शांत बसायचं म्हणजे मी तर बिलकुल शांत नाही. बघा, पक्षाचं नाव आणि चिन्ह हे गेलेलं नाहीये, हे कोणाच्या तरी आशीर्वादाने चोरलंय. बरं, मी कायदेशीर लढाई लढलेलो आहे. ही कायदेशीर लढाई पूर्णपणे मीच बघितलेली आहे. आता राहिला प्रश्न जे लोक जात आहेत. माझं आजही अतिशय ठाम मत आहे, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे. आजही शिवसैनिक हे कुठेही गेलेले नाहीत. तुम्ही जर बघाल, मी आजही तुम्हाला सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, गेलं कोण? शिवसेनेचे चेहरा म्हणजे कोण? त्या वॉर्डात आलेला नगरसेवक, त्या वॉर्डात आलेला आमदार. हे गेले का? हे काहीतरी स्वार्थापोटी गेले. आता जे सांगतायत की आम्ही बाळासाहेबांसाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो. आता तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला 40 लोक गेले त्याच्यातले 25 लोक असे आहेत ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंधच आला नाही. बाळासाहेब गेले 2012ला, हे आले 2014 मध्ये शिवसेनेत. 2014 पर्यंत हे राष्ट्रवादीत होते. ह्यांना बाळासाहेबांच्या विचाराशी काय घेणं देणं आहे? म्हणजे त्यावेळेला ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढत होते. आज ते आम्हाला शिकवत आहेत की आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो तिकडे. हे सगळं ब्लंडर आहे, हा सगळा खोटारडेपणा आहे, ह्याचा स्वार्थ आहे. तिकडे गेल्यावरती पैसे मिळतील, 50 खोक्याची घोषणा तर 132 देशांनी ऐकली. त्यामुळे हा सगळा स्वार्थ आहे. जे गेले, एक एक माणूस आम्ही नावाने सांगू शकतो कोण कशासाठी गेला, काही दबावापोटी गेले. एखाद दुसरं सांगा ना तुम्ही. आता साधी गोष्ट आहे, मला सांगा, उदय सामंत असेल, केसरकर असतील, हे 2012ला कुठे होते? शिवसेनेत होते का राष्ट्रवादीत होते? राष्ट्रवादीत होते. किती नावं सांगू तुम्हाला अशी? प्रत्येकाने मातोश्रीवरती येऊन किती लोक सांगून गेले की आम्ही कशासाठी चाललोय, आमचं काय झालंय, काय नाहीये. आता खरं म्हणजे कसं आहे की काही गोष्टी बोलू नये, ह्या गोष्टी आम्ही सांगू इच्छित पण नाही. आता ते गेलेत, त्यांना त्यांचं पुढचं भवितव्य काय असेल लख लाभो. फक्त एकच आहे की आपण ज्या घराने मोठं केलं आपल्याला, त्या खाल्ल्या घराचे वासे मोजू नयेत असं म्हणतात मराठीत. ही म्हण आहे, खाल्ल्या घराचे वासे मोजू नयेत. तुम्ही म्हणता ना बाळासाहेबांचे विचार तुम्हाला मान्य आहेत. बाळासाहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्यात काय सांगितलं की जसं तुम्ही मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. हा बाळासाहेबांचा विचार नाही आहे? या बाळासाहेबांच्या विचाराशी तुम्ही प्रतारणा नाही करत आहे? हा बाळासाहेबांचा विचार आहे ना. त्यांचं म्हणणं की बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार. मला एक गोष्ट सांगा, मी सांगतो, बाळासाहेबांनी इमर्जन्सीच्या वेळेला काँग्रेसला मतदान केलं होतं, बाळासाहेबांनी प्रतिभा पाटीलला मतदान केलं होतं, बाळासाहेबांनी प्रणब मुखर्जींना मतदान केलं होतं, मुस्लिम लीग सोबत सुद्धा निवडणूक लढली शिवसेना. बाळासाहेबांनी मुस्लिम लीग आहे. हिंदुत्व कधी सोडलं आम्ही? आज काय मी हिंदू नाहीये? आज मी हिंदू नाहीये का? आणि मग 2019 ते 2022 किंवा 21 पर्यंत जोपर्यंत सरकार पडत होतं तोपर्यंत सगळे मंत्रिमंडळात मजा करत होते ना. त्यावेळेला अजित पवारांबरोबर त्यांचं भांडण चालू होतं. ह्याच अजित पवार त्रास देतात, फंड देत नाही, याच तक्रारी होत्या. हे सगळी ही कारण आहेत. आता 2014ला तिकीट कोणी दिली? उद्धव ठाकरेंनी दिली. म्हणजे तुम्हाला बाळासाहेबांनी नाही दिलं. बाळासाहेब साधारण माझ्या हिशोबाने 2004-05 पासून तसे राजकारणात निवृत्तच झालेच होते. ज्यांना ज्यांना मोठं केलेलं आहे या बऱ्याच जण, मी तर स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. मी बघितलेलं आहे तिकीट कोण देतं आणि कोण नाही ते. उद्धव ठाकरेच तिकीट देत होते. त्याच उद्धव ठाकरेंचे किती व्हिडिओ असे आहेत की उद्धव ठाकरे आमचे देव आहेत, उद्धव ठाकरे आमचं हे आहे, उद्धव ठाकरे आमचे ते आहे. हे सरड्यासारखं रंग बदलणं ज्याला मी म्हणतो, हे परिस्थितीनुसार रंग बदलतायत. बरेच लोक असे आहेत की शांत बसतात, पण काही लोक खाल्ल्या घराचे वाशे मोजतायत. व्हॅक्युम भरती ओटी हा निसर्गाचा नियम आहे. आज भरती आहे, उद्या इथे भरती होईल.
असं नाही ना आयुष्यभर कोण अमरपट्टा तर घेऊन नाही आले ना. भारतीय जनता पक्षाचे पण एकेकाळी 2च खासदार होते. बरोबर. आज ते लोक पण 300चा टप्पा पार करून परत आले ना खाली. म्हणजे त्यांना होटी लागणारच नाही कधी, असं कोण बोलू शकत नाही. आणि शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी या पक्षाची मुळं इतकी घट्ट आतमध्ये रोवलेली आहेत. आणि हा सर्वसाधारण माणूस आहे. हा काय फार मोठा काय इंडस्ट्रियलिस्ट नाही की ज्याचं मंत्रालयात काय काम आहे. त्याच्यामुळे असे लोक आजही शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यावर ना मुद्दा आपला निघाला ना, खरं तर या आक्रमकतेवरनं जो मुद्दा निघाला आणि तुमच्या वादावरनं या मुद्द्याकडे आपण आलो. तो मुद्दा होता चित्रा वाघांनी तुमच्यात एका विषयावरनं खडा जंगेल. तो विषय होता आदित्य ठाकरेंबाबत केलेले आरोप, ज्याच्याबद्दल तुम्ही मनीषा कायंदेंबद्दल बोललात. दिशा सालियांच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे. या प्रकारे 2 दिवसापासून याची परत एकदा चर्चा सुरू झालेली आहे. दिशा सालियांच्या वडिलांनीच आता मागणी केली की हायकोर्टात ते याचिका दाखल करतात, पिटिशन करतात. त्यांचं म्हणणं आहे की फेर चौकशी व्हावी आणि आदित्य ठाकरेंवर त्यांनी यावेळेस पहिल्यांदाच थेट बोट ठेवलेलं आहे. तुम्ही स्वतः अत्यंत जवळ काम करतात त्यांच्या, तुम्ही बघतायत म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही त्यांना लिगल ॲडवायझरही आहात. म्हणजे अनेक व्यक्तिगत मॅटरमध्ये तुम्ही त्यांना लिगल ॲडवाईस दिलेला आहे. हे सगळं प्रकरण आहे, तुम्ही याच्या सगळ्यांचे साक्षात त्या तेव्हापासूनचे दोन्ही. म्हणजे जेव्हा हे प्रकरण झालं होतं 2020 साली, तेव्हाही आरोप होत होते आणि आताही पुन्हा नव्याने आरोप होत आहेत. काय नक्की घडलं आहे असं तुम्हाला वाटतं? आदित्य ठाकरेंवरती हे आरोप 2000 पासून चालू आहेत. 5 वर्ष झाली. 2020 पासून. 2020 पासून 5 वर्ष झाली या आरोपांना. त्यावेळेला आमचं सरकार होतं, परंतु केंद्रात भारतीय जनता पक्ष होता. आपल्याला माहिती आहे की सुशांत सिंग राजपूत केस झाली, त्याच वेळेला ही केस झाली. या दोघांची सीबीआय चौकशी झाली. सीबीआय म्हणजे केंद्र सरकारमध्ये होतं, तिथे तर आमचा दबाव नव्हता. सीबीआयने रिपोर्ट दिला, त्याच्यात सीबीआयने क्लीन चिट दिली, सीआयडीने क्लीन चिट दिली, सीआयडीने क्लीन चिट दिली, सीबीआयने क्लीन चिट दिली, लोकल पोलिसांनी क्लीन चिट दिली. त्याच्यानंतर देखील हा विषय सतत येत राहिला. हा विषय सतत आला म्हणून राज्य सरकारने, हे सरकार आल्यावरती SIT स्थापन केले. SIT स्थापन करून देखील 1.5 वर्ष झालं. आजपर्यंत SITचा रिपोर्ट आलेला नाहीये. आत्ता कोर्टात एक पिटिशन ऑलरेडी एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेलं आहे. हे पिटिशन जवळपास सुनावणी त्याची संपत आलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की त्यांचं म्हणणं आहे ना, कोर्टात जा, कोर्ट जो काही निर्णय देईल, कोर्टाने उद्या सांगितलं आदित्य ठाकरेंची चौकशी व्हायला पाहिजे, आम्हाला मान्य आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही राजकारण करून हाऊस बंद पाडणं, हा विषय परत आणणं. मग आमचं म्हणणं असं आहे की जय गोरेचा विषय आहे, जय गोरेवरती आरोप झालेले आहेत, जय गोरेच्या बाबतीत का बोलत नाहीये.